नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याच्या जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की भैरवी ऐश्वर्याला म्हणते, जा आपल्या नवीन नवीन युद्धाला नवीन आता सुरुवात करायची आहे. तू ही साडी चेंज करून घे आणि मी सांगते तसंच सेम तुला करायचं आहे. मेहेंदळ्यांच्या घरी जायचं आहे. तिलोत्तमा म्हणते की नाही, म्हणजे ही ऐश्वर्या म्हणते की नाही, माझ्याच्यानी काही होणार नाही ते, कारण की सावळीला मी गायब केलं होतं हे तुम्हाला माहीत पडलं. घरच्यांना कसं काय नाही माहीत पडणार, त्यांनासुद्धा माहीत पडलेलं आहे. जेव्हा मी घरात जाईन तेव्हा काय होईल. भैरवी म्हणते, मी सगळं काही सांभाळून घेईन, पण तू काही काळजी करू नको. त्या घरामध्ये आपण दोघीच त्या घरामध्ये जायचं आणि त्या घरामध्ये तू तिथे राहून त्या सगळ्यांमध्ये फूट पाडायची. पहिल्यांदा जगन्नाथ, सारंग, जे काही तिलोत्तमा, ते चंद्रकांत आणि ह्या सुमंत, ह्या सगळ्यांमध्ये मला फूट पाडायची या, असं काही म्हणल्याप्रमाणे ऐश्वर्या जाते चेंज करायला. तेवढ्यात इथे भैरवीने जसा काही प्लॅन आखलेला असतो सेम तशाच प्लॅननुसार तारा तिथे येते. तारा तिथे आल्यानंतर ना भैरवी म्हणते की, तारा तू आलीस? किती झालं बाळा, किती दिवस झालं वाट बघते मी तुझी. ना बोलतेस माझ्याशी, फोन उचलतेस, काहीसुद्धा करत नाही आहे तू. असं काय चाललं आहे तुझं? तोपर्यंत हे सगळं चालू असताना तारा म्हणते, मॉम बोल लवकर, माझ्यापाशी वेळ नाही आहे आणि बघ हा शेवटची भेट आहे आपली. ह्याच्यानंतर भेट काही होणार नाही, तू मला कॉलही करायचा नाही. बास कर आता, आपल्या दोघीचं नातं मायालिकीचं संपलं. भैरवी थोडीशी रडत इमोशनलमध्ये म्हणते की, तारा असे काय करते तू? तुझ्यासाठी मी किती काय काय केलं, तुला त्याची जाण नाही आहे का? तारा म्हणते, अगं तू माझ्यासाठी नाही आहे केलं, तू स्वतःसाठी केलं आहे, तुझ्या प्रसिद्धीसाठी, नावासाठी, त्या पैशासाठी सगळं काही केलं, माझ्यासाठी नाही केलंस, एवढं लक्षात ठेव. तोपर्यंत पटकन ही ते भैरवी ताराच्या गळ्यात पडून खोटं मोठं रडायला चालू करते. तारा म्हणते, बाद झालंय तुझं हे नाटक, मला आता नाही ग सहन होते सगळं आणि मला माझं करिअर घडवायचं आहे. तुझ्या ह्याच्यामध्ये मला नाही अडकायचं आणि शेवटी तू कितीही काहीही बोललीस तरी मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही. भैरवी म्हणते, जा तुला जिथे जायची तिथे जा, पण शेवटी लक्षात ठेव, तो सुमंत, सावळी, सारंग, तिलोत्तमा ह्या मेहंदी फॅमिलीला मी सुखाने जगवून देणार नाही. असं काही म्हणल्यानंतर तारा म्हणते, मॉम एवढं सगळं होऊन सुद्धा तू अजून सुधारली नाहीस, काहीतरी बदल कर ना स्वतःमध्ये. आपली स्वतःची चूक होती, तू एवढं सत्य, एवढं कडू सत्य जगासमोर लपवून ठेवलं होतं, ते आज आला आहे, कधी ना कधी येणार होतं ते, आणि शेवटी तू नको करायला होतं ते करत होतीस. तोपर्यंत ते नील एकटाच ऐश्वर्याचा विचार करत असतो. सावळी सारंग येतात. नील म्हणतो, काय झालं सारंग, बोल ना, एवढा का नाराज आहेस? सारंग पटकन मोबाईलमधले ती रिपोर्ट असतात औषधाची तो दाखवतो. नील म्हणतो, काय आहे हे, मला काही कळायला मार्ग नाही आहे. सावळी म्हणते, नील भाऊजी तुम्हाला माहिती आहे का, ऐश्वर्या वहिनी एक तारा अमृता मॅडमना हे औषध देत होता, पावडर देत होत्या बाळ होण्यासाठी. नील म्हणतो, हो बरोबर आहे, तू सांगितलं त्या दिवशी मला, पण ते बाळ होण्यासाठी नाही, बाळ न होण्यासाठी औषध देत होती ती, दुसरं काही नाही. एक विष देतात, विष. एक स्त्री होऊनही दुसऱ्या स्त्रीबद्दल असं बोलणं म्हणजे किती चुकीचं आहे, वागणं बोलणं. तोपर्यंत नील म्हणतो, आत्तापर्यंत मला सहानुभूती वाटत होती ऐश्वर्याची, कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल, पण आता नाही. मला खूप राग येतो तिच्यावरती. ती स्वतः आई होऊ शकत नाही म्हणून बाकीच्याही होणार नाहीत का? पण जेव्हापासून अमृतोहिनी प्रेग्नेंट झाल्या आहेत तेव्हापासून तिनेही रट लावला होता की मलाही आई व्हायचं आहे. त्यासाठी नील खूप नाराज असतो. नील म्हणतो, आम्ही ही ट्रीटमेंट चालू केली होती, पण ती अशी का वागते मला तेच काही कळत नाही आहे ना, की तिला मी खूप समजवण्याचा प्रयत्नही केला होता. परत इथे भैरवी आणि ऐश्वर्याचा प्लॅन तयार असतो. भैरवी म्हणते, तू आता घरी जा. तशाच प्रकारे ऐश्वर्या घरी येते मेहंदळ्यांच्या. अमृता देवामध्ये पूजा करत होती. देवघरामध्ये बबलू भाजी आणायला निघाला असता आणि सगळ्यांची काही अशी चेहलपहेल चाललेली असते सकाळची पारी. ऐश्वर्या घरामध्ये येतात क्षणी बबलू म्हणतो, अमृता वहिनी तो का? ऐश्वर्या वहिनी आले आहेत. सगळी काही घरातली मेंबर इथे धावत पळत येतात. पाहतात तर काही ते ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या सगळ्यांसमोर उभा राहते, तिच्याकडे एकटक सगळे काही पाहत राहतात. तोपर्यंत इथे सावळी येते, म्हणते की ऐश्वर्या वहिनी तुम्ही आलात, बरं झालं. खूप दिवसापासून एक सत्य तुमच्यासमोर आणायचं होतं, पण तुमचीच आम्ही वाट पाहत होतो. तोपर्यंत ऐश्वर्यामध्ये, वॉट, काय बोलायचं आहे काय तुला?
एक परीस ना तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलं तर खूप बरं होईल. असं काही बोलल्यानंतर ना ऐश्वर्या परत बोलते की कोणतं सत्य मला काही कळायला मार्ग नाही आहे, तू सांगतेस तरी काय. तोपर्यंत ते सावळी म्हणते, अहो तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने. आणि काय असतं माहिती आहे का, तुम्ही तुमच्या तोंडाने सत्य सांगितलं ना खूप चांगलं होईल. असं काही सांगितल्यानंतर ना ऐश्वर्या म्हणते, कोणतं सत्य आणि काय सत्य आहे. इथे सावळी म्हणते, थांबा, तुम्ही तुमच्या तोंडाने तर सांगणारच नाही. ही पावडर माहिती आहे ना, अमृतावहिनींना तुम्ही बाळ होण्यासाठी पावडर देत होता. ऐश्वर्या म्हणते, हो देत होते, पण ही पावडर ना तुम्ही विष म्हणून देत होता, विष. कारण की ती बाळ न होण्यासाठी देत होता. हे सगळं काही सत्य तिलोत्मा, चंद्रकांत, सारंग, नील, राजकुमार, अमृता सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि ते रिपोर्ट्सही दाखवतात. तिलोत्मा पटकन हिते ऐश्वर्यापाशी येते आणि तिला म्हणते, तू ना माझ्या घराला एक कीड लागलेली आहेस. कारण की मी चांगली चांगली म्हणता म्हणता तुला चांगली मी डोक्यावरती चढवली होती, पण नाही, माझा हा चुकीचा ग्रह होता. तू ना एक कीड लागलेली बाई आहेस बाई. तू दुसऱ्या बाईचं चांगले झालेलं तुला कधीही आवडणार नाही. तिथेच तेवढ्याच क्षणाला भैरवी येते. भैरवी म्हणते की काय चाललंय मेंढऱ्यांच्या घरामध्ये, खूप रामायण घडत आहे. आणि ती पटकन ऐश्वर्याचा तो व्हिडिओ दाखवते. अजून चवताळून ही तिलोत्मा अंगावर ऐश्वर्याची जाते आणि 2-2 सत्याचा उलगाडा झाल्याबद्दल ऐश्वर्याची पुन्हा एकदा घरातून हकलपट्टी होते. आणि सावळीने, भैरवी आणि ऐश्वर्याचा डाव चांगलाच उधळून लावलेला असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारा मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.